हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझ्या सोबतीने या मालिकेच्या आजच्या 5 मार्च गुरुवारच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. मग नेमका काय ट्विस्ट आला आहे हे जाणून घेण्याआधी सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा, मगच तुम्हाला हा ट्विस्ट पाहायला मिळेल. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये नुपूर आणि मल्हार दोघे एकमेकांसमोर आले. नुपूर मल्हारला म्हणत होती, सर तुम्ही देव माणूस आहात, देव माणूस. आणि मल्हार नुपूरला म्हणाला, नाही आहे मी देव माणूस, मी राक्षस आहे, राक्षस. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खलनायक. मी तुमच्या वेदांतला मारलंय, माझ्या गाडीखाली येऊनच तो मेलाय. परंतु हे सगळं मल्हारचं स्वप्न होतं. मल्हार हिंमत एकजूट करू शकला नाही, नुपूरसमोर आपला गुन्हा कबूल करू शकला नाही. पण त्यानंतर मल्हारने मात्र तायडीला जाब विचारला, तायडी तू दर महिन्याला माझ्याकडून लाखो रुपये घेतेस आणि हे पैसे जो माणूस माझ्या गाडीखाली मेला त्याच्या कुटुंबाला पाठवतेस असं मला सांगते, परंतु हे पैसे त्या कुटुंबापर्यंत पोहोचतच नाही. तेव्हा तायडीने त्याला सत्य सांगितलं, मी तुझ्यापासून हे सगळं लपवलं होतं, ते कुटुंब कोण, तो माणूस कोण हे मला माहीतच नाही आहे. त्यामुळे तायडीला मल्हार खूप ओरडला आणि म्हणाला, तायडे तू चुकली आहेस, तू मला फसवलंय. त्यामुळे तायडीला खूप राग आला. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याच्या आधी सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळतील. तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच मल्हार हा तायडीला विचारतो, तायडे 5 जानेवारी 2025ला नेमकं काय घडलं होतं. हे ऐकून तायडीला जबर धक्काच बसतो. तायडी विचारते, मल्हार तुला ते अचानक कसं आठवलं, तुला का जाणून घ्यायचंय, कुणी तुला काही बोललं का. मल्हार सांगतो, तायडे ते नको विचारूस, तू मला सांग त्या दिवशी काय घडलं होतं. मला काहीच का आठवत नाही, मला थोडंफार तरी आठवलं पाहिजे ना. मी तिकडे गेलो होतो, माझ्या हातून ॲक्सिडेंट घडला, मी गाडी चालवत होतो, पण मला काहीच आठवत नाही. मला जे काही माहिती आहे ते तू मला सांगितलंय, मला सांग नेमकं काय घडलं होतं. आणि मग तायडी ही पुन्हा एकदा आपली ती स्टोरी रिपीट करते. मल्हार त्या दिवशी तू खूप दारू प्यायला होता, तू गाडी घेऊन गेला, तो माणूस अचानक तेथे आला गाडीसमोर, तू त्याला उडवलं आणि मग मी तुला घरी घेऊन आले, गाडीला सुद्धा घरी घेऊन आले. परंतु मल्हारला यातलं काहीच आठवत नाही. तायडी ही मल्हारला विचारते, मल्हार पण तू हे सगळं मला पुन्हा पुन्हा का विचारतोय, तुला हे सगळं का जाणून घ्यायचंय, तुला कुणी काही बोललं का. आणि मल्हारला आठवतं, आज नुपूरने त्याला मंदिरात सांगितलं होतं, हेच ते मंदिर, हाच तो रस्ता, येथेच वेदांत देवी आईची प्रार्थना करायला आला होता लग्नाआधी. आणि जेव्हा तो मंदिरातून बाहेर पडला तेव्हा एक गाडी आली, त्या गाडीने माझ्या वेदांतला उडवलं आणि वेदांत आज या जगात नाही आहे. मल्हार विचार करतो, तायडीला सगळं सांगू का, जे सत्य मला कळलंय. पण नको, तायडीला एवढ्या लवकर काहीच सांगायला नको, नाहीतर ती नुपूरला त्रास देईल. असा विचार करून मल्हार तायडीला सत्य नाही सांगायचं असं ठरवतो. तर इकडे आशा ही झोपलेली असते. नुपूर तेथे येते आणि आशाला उठवते आणि म्हणते, आई चल रात्रीच्या गोळीची वेळ झाली आहे, गोळी घे. तर आशा म्हणते, नाही नुपूर, मी तर दुपारी गोळी घेतली आहे. नुपूर स्माईल करते आणि म्हणते, काय आई तू काय लहान मुलगी आहेस का, ईशापेक्षा जास्त नखरे करतेस तू गोळ्या घ्यायला. दुपारी गोळी घेतली आहे, पण आता ही गोळीसुद्धा घेणं महत्त्वाचं आहे, चल गोळी घे बरं. तर आशा विचारते, ठीक आहे मी गोळी घेते, पण ती गोळी खूप कडू असते ना. लगेच नुपूर म्हणते, तुला माहिती आहे ना वहिनी ईशाला कशी गोळी देते, नाक बंद करते मग तिचं तोंड आपोआप उघडतं, तसं मी काही करायचं आहे का. तर आशा हसू लागते. नुपूर तिला गोळी देते आणि आशा ही गोळी खाते. तर मल्हार हा इकडे सगळ्या त्याच गोष्टी आठवत असतो की तायडीने मला काय सांगितलं होतं, की हा ॲक्सिडेंट कसा झाला, आणि नुपूरने मला काय सांगितलं, त्या माणसाने आमचं आयुष्य बर्बाद केलं, एक ना एक दिवस देवी आई त्या माणसाला माझ्यासमोर आणून उभं करेल असं नुपूर म्हणाली होती. आणि मल्हार तायडीकडे पाहतो तर मंदिरात पाहिलेला राक्षसाचा चेहरा त्याला तायडीच्या चेहऱ्यावर दिसतो. मल्हार खूप घाबरतो, अस्वस्थ होतो, थरथर करू लागतो, त्याला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो. तायडी घाबरते, त्याला जागेवर बसवते आणि त्याची गोळी त्याला देते, पाणी प्यायला देते. मल्हार गोळी खातो, पाणी पितो. तायडीला कळतच नाही की मल्हारला नेमकं काय झालंय, मल्हारला कुणी काही बोललंय का, मल्हारला त्या अपघाताबद्दल काही सत्य कळालं की काय अशी भीती तायडीला वाटते. कारण हा अपघात खरोखर तिने केलेला असतो हे मल्हारला कळू नये असेच तिचे प्रयत्न सुरू असतात.
इकडे नुपूर आशाला आराम करायला सांगते. आशा तिला विचारते, नुपूर माझं एक विचारायचंच राहिलं, मल्हारशी तुझं काही बोलणं झालं होतं का? मल्हार मला काही हॉस्पिटलमध्येही भेटायला आला नाही आणि घरीसुद्धा भेटायला आला नाही. नुपूर सांगते, बिलिंग काउंटरवर आमचं थोडं बोलणं झालं होतं, परंतु तेवढंच. मला असं वाटतं उद्या मी ऑफिसमध्ये जाते आणि त्यांना थँक्यू म्हणून येते. आशा म्हणते, हो हे एकदम योग्य करणार आहेस तू. आणि मग आशा विचारते, तुला माझ्या पथ्याबद्दल काही डॉक्टरांनी सांगितलं आहे का? तर नुपूर म्हणते, नाही आई, असं काही खास नाही सांगितलं आहे. तसंही तू नॉनव्हेज खात नाही आणि फक्त तेलकट तुपकट नाही खायचं, तळलेलं नाही खायचं, तेवढं पाळायचं आहे. तर लगेचच आशा म्हणते, याचा अर्थ मी आईस्क्रीम खाऊ शकते ना? नुपूर हसू लागते आणि विचारते, काय आई, तू छोट्या मुलीसारखं करतेस? तर आशा म्हणते, अगदी थोडंसं, एवढंसं आईस्क्रीम तर मी खाऊच शकते. नुपूर म्हणते, हो हो खाऊया, पण आत्ता नाही, उद्या खाऊया. आणि नुपूर आशाला घट्ट मिठी मारते, म्हणते, आई मला किती बरं वाटतंय तुला सांगू. तू हसतीयेस, तू सुखरूप आहेस. खरंच हे सगळं मल्हार सरांमुळे झालं आहे. आज जर ते नसतं ना तर काय झालं असतं देवास माहीत. आणि आशासुद्धा मनात विचार करते, मला माहिती आहे हे सगळं मल्हारमुळे झालं आहे. माझं हे आयुष्य मल्हारची देणगी आहे. त्यामुळेच मी ठरवलं आहे, जेव्हा त्याला कधी गरज असेल ना तेव्हा त्याच्या पाठीशी मी ठामपणे उभी राहील. म्हणजे आता जेव्हा मल्हारवर वेदांच्या खुनाचा, अपघाताचा आरोप लागेल तेव्हासुद्धा आशा त्याच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार, एवढं मात्र नक्की. आणि इकडे मल्हार झोपलेला असतो, परंतु झोपेतसुद्धा त्याने वेदांचा अपघात केला आहे. नुपूर त्याला काय म्हणाली हे सगळं त्याला आठवतं आणि मल्हार दचकून जागा होतो. रूममध्ये अंधार असतो. मल्हार दिवे लावतो आणि म्हणतो, नाही मी असा शांत नाही झोपू शकत. मी मिस नुपूर आणि आशा या दोघांचं आयुष्य बर्बाद केलं आहे. मी त्यांच्या वेदांतला त्यांच्यापासून हिरावून घेतलं आहे आणि मला माझ्या गुन्ह्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. मी आता हे सत्य त्यांना सांगणारच. असा विचार करून मल्हार त्याच्या बेडरूम बाहेर पडतो. तर इकडे आशा नुपूरला विचारते, आता तू पुढे कामाचं काय ठरवलं आहे? तर नुपूर आशाला सांगते, मला नाही वाटत आता मी सुमती इव्हेंट्समध्ये काम करू शकेल. आशा विचारते, पण का? तर नुपूर सांगते, मल्हार सर माझ्याबरोबर होते, पण आता या लग्नाच्या घटनेनंतर मला नाही वाटत सागरिका मॅडम मला तेथे काम करू देतील. आणि खरंच आता माझीसुद्धा इच्छा नाही आहे. आशा म्हणते, पण असं का बोलतेस? मल्हार तुला सांभाळून घेईल. नुपूर म्हणते, हो मल्हार सर तेथे आहेत, परंतु मला आता त्या सगळ्या गोष्टींचा खूप कंटाळा आला आहे. तेथील गोंधळ, तेथे माझ्यावर लागणारे आरोप, मग जे काही लग्नात घडलं, त्या सागरिका मॅडम, लग्नाचे विविध सोहळे सुरू असतात आणि हे सगळं मला त्रासदायक होतं आहे. आता मला माझी शांतता परत हवी आहे. मला तर असं वाटतं मी फूड लायसन्ससाठी पुन्हा एकदा प्रयत्न करावेत आणि आपलं जुनं काम सुरू करावं. आपलं बॅक टू बेसिक्स तेच माझ्यासाठी योग्य आहे. सगळा अनुभव घेऊन झाला आहे, पण आता पुन्हा तेथे जायला नको असंच मला वाटतंय. परंतु आशाला मात्र हे पटत नाही. नुपूरने मल्हारबरोबरच काम करावं अशी तिची इच्छा असते. परंतु आशा तिला समजावून सांगते, आई आता 12 वाजले आहेत, आपण उद्या गप्पा मारूया. डॉक्टरांनी तुला वेळेवर झोपायला सांगितलंय, तू झोप. आणि ती आशाला झोपायला सांगते. आशा झोपते आणि नुपूर उद्याचा विचार करत असते की उद्या नेमकं काय करायचं. इकडे मल्हार हा त्याच्या घराबाहेर येतो, गेटजवळ उभा राहतो. नुपूरला आत्ताच्या आत्ता भेटायला जातो आणि तिला सगळं सत्य सांगतो असा विचार तो करत असतो. तेवढ्यात नुपूर आपल्याला काय म्हणाली, सर तुम्ही देव माणूस आहात, देव माणूस. मल्हार विचार करतो, नाही मिस नुपूर, मी देव माणूस नाही आहे. मी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा राक्षस आहे. मी तुमच्या वेदांतला तुमच्यापासून दूर केलं आहे. माझ्या गाडीखाली येऊन तो मेला आहे आणि हे सत्य मी तुमच्यापासून नाही लपवू शकत. मल्हारला आठवतं तायडी त्याला काय म्हणाली होती, मल्हार तू हा गुन्हा पोलिसांसमोर कबूल नाही करायचा, नाहीतर आपलं काय होईल, माझं काय होईल, मावशीचं काय होईल, जियाच्या फ्युचरचं काय होईल, हे सगळं मल्हारला आठवतं. मल्हार क्षणभर विचार करतो, बरोबर आहे नुपूरला हे सांगायला नको. पण पुढच्या क्षणी तो विचार करतो, नाही मला हे नुपूरला सांगावंच लागेल, स्वतःचा गुन्हा कबूल करावाच लागेल. आणि तो गाडी उघडतो, गाडीत जाऊन बसतो. परंतु गाडी चालवण्याची त्याची हिंमतच होत नाही. तो गाडीच्या चावीकडे पाहतो, गाडी चावी लावतो आणि गाडी सुरू करतो. पण तेवढ्यात त्याला आठवतं की माझ्या हातूनच वेदांतचा अपघात झाला होता. मी वेदांतला मारलंय आणि पुन्हा एकदा तसंच माझ्या हातून काही घडलं तर. मल्हार खूप अस्वस्थ होतो. गाडीची चावी काढतो आणि गाडी बाहेर येतो. गाडी चालवण्याची त्याची हिंमतच होत नाही. मल्हार घामाघूम झालेला असतो.
काय करावं हे त्याला कळतच नाही. मल्हार आपल्या ड्रायव्हरला कॉल करतो आणि म्हणतो, आपल्याला आत्ता बाहेर जायचं आहे, तू प्लीज येशील का? ड्रायव्हर हो म्हणतो. मल्हार फोन कट करतो. मल्हार बाहेर ड्रायव्हरची वाट पाहत उभा असतो आणि तेवढ्यात तायडी ही घरातून बाहेर पाहते. तेव्हा तिला दिसतं की मल्हार आपल्या गाडीजवळ उभा आहे. मल्हार एवढ्या रात्री घराबाहेर काय करतोय, तो कोठे जातोय, हाच प्रश्न तायडीला पडतो आणि तायडी त्याचा पाठलाग करायचं ठरवते. तर इकडे आशा झोपल्यानंतर नुपूर पुन्हा एकदा वेदांच्या आठवणींची बॅग बाहेर काढते आणि यामध्ये वेदांचा एक फोटो असतो. ती हा फोटो आपल्या हातामध्ये घेते आणि म्हणते, वेदांत, मागील खूप दिवसांपासून मी तुझ्याशी बोललेच नाही. तू नाराज असशील ना, सॉरी, पण मला आहे ना वेळच नाही भेटला. मागील काही दिवस खूप भयानक होते. आणि असं बोलल्यावर नुपूरला आठवतं की मागील काही दिवसांमध्ये काय घडलं आहे. सगळ्यात आधी तर ती कोल्ड स्टोरेजमध्ये अडकली होती. तिचा जीव जाणार होता, पण इतक्यात मल्हार तेथे पोहोचला आणि मल्हारने तिचा जीव वाचवला. मग धोंडे पाटलांच्या लग्नामध्ये नुपूरला काही गुंडांनी किडनॅप केलं होतं. तिला खुर्चीला बांधून ठेवलं होतं. मल्हार तेथे पोहोचला आणि मल्हारने तिला वाचवलं हे नुपूरला आठवतं. आणि मग आईंना हार्ट अटॅक आला. मल्हारच्या मदतीने मी आईंना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं हे नुपूरला आठवतं. आणि नुपूर ही वेदांतला सांगते, वेदांत, मागील काही दिवस आहे ना खूप भयानक होते, पण मल्हार सर होते त्यामुळे सगळं निभावून गेलं. मल्हार सरांचे आभार कसे मानावेत ना तेच मला कळत नाही आहे. पण जर तू असता तर तू हे सगळं होऊच दिलं नसतं. वेदांत, तू हवा होता, तू मला का सोडून गेलास? असं म्हणताना नुपूरच्या डोळ्यात पाणी येतं. पण ती स्वतःला सावरते आणि म्हणते, नाही, मी रडणार नाही आहे, मी आता इमोशनल होणार नाही, आईंना माझी गरज आहे, मी अशी कमजोर नाही पडू शकत. तेवढ्यात आशा खोकते. नुपूरला वाटतं जर आशाला जाग आली आणि तिने मला या अवस्थेत पाहिलं तर ती आणखीन दुःखी होईल. म्हणून नुपूर हा फोटो पुन्हा एकदा सुटकेसमध्ये ठेवते आणि सुटकेस ठेवून देते. इकडे मल्हार नुपूरच्या चाळीत पोहोचतो. तो गाडीतून खाली उतरतो आणि विचार करतो, मला आता मिस नुपूरला सगळं सत्य सांगायचं आहे. परंतु तेवढ्यात त्याची हिंमत कमी होते. तो मागे वळतो आणि पुन्हा घरी जाण्याचा विचार करतो. पण तो पुन्हा एकदा थांबतो आणि तेवढ्यात नुपूर तिच्या घराच्या बाहेर येते. नुपूरला मल्हार आपल्या चाळीत आलेला दिसतो. तिला आश्चर्य वाटतं. मल्हारला सुद्धा नुपूर दिसते आणि मल्हार हा जागेवरच थांबतो. नुपूर मल्हारजवळ येते आणि विचारते, सर, एवढ्या रात्री तुम्ही येथे, काही काम होतं का? मल्हारला काय बोलावं ते समजतच नाही. आणि तेवढ्यात तायडी ही सुद्धा नुपूरच्या चाळीजवळ येते आणि तिला दिसतं की मल्हार एवढ्या रात्री चक्क नुपूरला भेटायला आलाय. एवढ्या रात्री या दोघांचं काय बोलणं सुरू असेल? मल्हार येथे का भेटायला आला असेल हाच प्रश्न तायडीला पडतो आणि ती हा विचार करत असते. तर मल्हार हा नुपूरला सांगतो, मला आहे ना एक महत्त्वाचं काम होतं. मी याच रस्त्याने जात होतो तर असं वाटलं की आईंची तब्येत कशी आहे त्याची विचारणा करावी, पण घड्याळात पाहिलं तर खूप लेट झाला होता, म्हणून म्हटलो की आता नको आणि मी परत जात होतो. नुपूर म्हणते, हो सर, आई आता बरी आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की तिला वेळेवर उपचार मिळाले म्हणून हे सगळं झालं. खरंच सर, तुम्ही होतात म्हणून आज माझ्या आईचा जीव वाचला आहे. सर, तुम्हाला खरं सांगते, आईला नेहमी असं वाटायचं की तुम्ही खूप चांगले आहात, परंतु फ्रँकली सांगते, मला तसं नव्हतं वाटत. मला नव्हतं वाटत की तुम्ही एवढे चांगले आहात, पण आत्ता मला ते पटतंय. मल्हार काहीच बोलत नाही. नुपूर त्याला सांगते, सर, आता जर मला आठवण्याचा विचार केला ना तर खरंच तुम्ही मला अनेक वेळेस मदत केली आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही मला मदत केली आहे. जेव्हा आपली पहिली भेट झाली होती, चोर माझी पर्स घेऊन पळून जात होता, तेव्हासुद्धा तुम्ही अचानक तेथे आला, त्या चोराला पकडलं, माझी पर्स मला परत केली. ती आपली पहिली भेट होती, तेव्हासुद्धा तुम्ही मला मदत केली. त्यानंतर मला पैशांची खूप गरज होती. खांडेकरांच्या लग्नामध्ये तुम्ही मला जेवणाची ऑर्डर दिली, त्या पैशांची मला खूप मदत झाली, तेव्हासुद्धा तुम्ही मला मदत केली होती निस्वार्थीपणे. तेव्हा तायडी हे लांबून सगळं पाहत असते. हे दोघे काय बोलताय हे तायडीला कळत नाही, पण तायडीचं त्यांच्यावर बारीक लक्ष असतं. नुपूर मल्हारला सांगते, त्यानंतर फूड लायसन्समुळे मला माझा बिझनेस बंद करावा लागणार होता, पण तुम्ही तुमच्या ऑफिसमधील किचनमध्ये मला काम करण्याची परवानगी दिली, तेव्हा तुम्ही मला खूप मदत केली. त्यानंतर आता धोंडे पाटलांच्या लग्नामध्ये तुम्हाला तुमच्या बिझनेसची काळजी होती. धोंडे पाटील तुमच्या बिझनेसचं खूप मोठं नुकसान करू शकतात हे माहीत असतानासुद्धा तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या बिचाऱ्या गरीब मुलीसाठी तुम्ही इतक्या मोठ्या माणसांशी वैर पत्करलं. आणि सगळ्यात मोठी मदत म्हणजे
माझी आई हरवली होती तेव्हा तुम्ही तिला वाचवलं, तुम्ही तिचा जीव वाचवला, नाहीतर आज काय घडलं असतं देवास माहीत. सर, खरंच तुम्ही देव माणूस आहात. आत्तासुद्धा माझ्या आईला हार्ट अटॅक आला, तुम्ही वेळेवर धावून आलात, तुमच्या गाडीत माझ्या आईला हॉस्पिटलमध्ये नेलं, तिला वेळेवर उपचार मिळालेत, हॉस्पिटलचं बिल तुम्ही भरलं, म्हणून माझी आई आज सुखरूप आहे. सर, खरंच तुम्ही देव माणूस आहात, देव माणूस. तुम्ही आमच्यावर खूप उपकार केले आहेत आणि तुमच्यासारखा माणूस आमच्या आयुष्यात आहे, खरंच आमचं भाग्य आहे. हे सगळं ऐकून मल्हारला खूप राग येतो. मल्हार चिडून म्हणतो, नाही आहे मी देव माणूस, मी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा राक्षस आहे. मी तुमचं आणि तुमच्या आईचं आयुष्य बर्बाद केलं आहे. तुमचा वेदांत माझ्याच गाडीखाली येऊन मेला होता, तुमच्या वेदांचा खून केला आहे मी आहे तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खलनायक. हे ऐकून नुपूरला जबर धक्काच बसतो. मल्हार जे काही बोलतोय त्यावर नुपूरचा विश्वासच बसत नाही. मल्हार म्हणतो, हो, तुम्ही जे ऐकताय ना मिस नुपूर, ते एकदम खरं आहे. मी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा खलनायक आहे, राक्षस आहे. मीच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. आणि तेवढ्यात नुपूर त्याला हाक मारते, मल्हार सर काय झालं? आणि मल्हार भानावर येतो. आता जे काही मल्हार वेदांबद्दल बोलला हा सगळा त्याचा भास होता, तो खरोखर असं काहीही बोललेला नसतो. आणि नुपूर विचारते, काय झालं सर, तुम्हाला बरं तर वाटतंय ना? चला घरी, मी तुम्हाला पाणी देते, नाहीतर थांबा, मी पाणी घेऊन येते. नुपूर जाऊ लागते तर मल्हार तिला थांबवतो. नाही मिस नुपूर, मला आहे ना तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे. नुपूर विचारते, हा बोला ना सर. तायडी हे सगळं पाहत असते. मल्हार म्हणतो, मिस नुपूर, पण मल्हारची हिंमतच होत नाही नुपूरला सगळं सांगण्याची. आणि मल्हार म्हणतो, नाही, मला काही नाही बोलायचं आहे, आपण नंतर बोलूया. असं म्हणून मल्हार हा गाडीत बसतो. नुपूर त्याला थांबवते आणि विचारते, काय झालं सर, तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय. मल्हार म्हणतो, नाही, काही नाही. तायडी हे सगळं पाहत असते. मल्हार हा गाडीत बसतो, गाडीचा दरवाजा बंद करतो तर नुपूरची ओढणी गाडीतच अडकते आणि गाडी पुढे निघून जाते आणि नुपूरची ओढणी फाटते. नुपूर हे पाहते की मल्हार सरांमुळे माझी ओढणी फाटली, परंतु आता नुपूर ही आधीची नुपूर नाही आहे, त्यामुळे ती काही चिडत नाही आणि विचार करते, मल्हार सर थोडे विचित्र वागताय, नेमकं काय झालं असेल, ते येथे का आले असतील, त्यांना काय बोलायचं होतं, हाच प्रश्न नुपूरला पडतो. तर तायडीने हे सगळं पाहिलेलं असतं आणि तायडी विचार करते, या दोघांचं नेमकं सुरू तरी काय? या दोघांमध्ये जवळीक वाढतीये आणि आता मला या नुपूरचा गेम करावा लागणार आहे. उद्याचा दिवस एकदम योग्य आहे आणि उद्याच मी या नुपूरची बाजी पलटवते असा विचार तायडी करते. आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी नुपूर तिच्या डब्यांची सगळी कामं उरकून घेत असते. ती चहा बनवते. अन्वय हॉलमध्ये बसलेला असतो. नुपूर त्याला चहा देते, पण अन्वय खूप टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात ईशा तेथे येते. नुपूर तिच्या बॅगमध्ये डबा भरते तर ईशा म्हणते, आज खूप दिवसानंतर मला तुझ्या हातचं टेस्टी खायला मिळणार आहे, नाहीतर आई काय बनवायची तिचं तिलाच कळायचं. तर नुपूर ईशाला समजून सांगते, बाळा असं नाही बोलायचं, अन्न हे पूर्ण ब्रह्म असतं, तुला माहिती आहे ना. ईशा सॉरी म्हणते आणि अन्वयला विचारते, बाबा तू आज मला सोडायला येणार आहे ना? तर अन्वय सांगतो, नाही बाळा, आज नाही जमणार, आज तू जा. ईशा चिडून म्हणते, बाबा कट्टी, तू नेहमी असंच करतो. तर ईशा ही खूप चिडलेली आहे, त्यामुळे नुपूर तिला समजावून सांगते, बाळा तुझ्या बाबांना थोडं काम आहे ना, मला त्यांच्याबरोबर जायचं आहे. मी तुझ्या फ्रेंडच्या मामाला विचारलं आहे, ती तुला बरोबर घेऊन जाईल. उद्या तुझा बाबा तुला नक्की घेऊन जाईल. बाबाशी बट्टी घे. आणि ईशा बाबाशी बट्टी घेते आणि बाय करून तेथून निघून जाते. नुपूर अन्वयला समजावून सांगते, दादा तू जास्त टेन्शन घेऊ नको आणि ईशासमोर असं वागू नको, नाहीतर ती सुद्धा खूप घाबरेल. आणि तेवढ्यात आशा तेथे येते. नुपूरला सॉरी म्हणते, सॉरी नुपूर, आज माझ्यामुळे सगळी कामं तुलाच करावी लागलीत ना. नुपूर आईला समजावून सांगते, आई तू उगाचच काळजी करतेस, तू उलट आराम कर. तू जितका जास्त आराम करशील तितक्या लवकर बरी होशील आणि माझ्याबरोबर पुन्हा एकदा ऑफिसला येऊ शकशील. नुपूर आशाला आराम करायला सांगते आणि ऑफिसला जायला निघते. इतक्यात एक मोठा दगड त्यांच्या घरात येऊन पडतो. नुपूर, अन्वय, आशा खूप घाबरतात आणि तेवढ्यात 3 माणसं तेथे येतात आणि अन्वयला म्हणतात, तू येथे लपून बसलाय का? चल आमचे पैसे काढ. अन्वय म्हणतो, मी तुमचे पैसे कुठून देणार? तर ही माणसं म्हणतात, आमच्या आयुष्यभराची कमाई होती ती, आम्हाला नाही माहीत, आम्ही तुला पैसे दिले होते, चल पैसे काढ. तर नुपूर या माणसांना समजवण्याचा प्रयत्न करते, जशी तुमची फसवणूक झाली ना तशीच आमच्या भावाची सुद्धा फसवणूक झाली आहे.
तर हा एक म्हातारा माणूस असतो. तो म्हणतो, ते काय आम्हाला माहीत नाही, तुमचे पार्टनर कुठे पळून गेले, हा आमच्या समोर आहे ना, आम्ही याला पैसे दिले होते, आमच्या आयुष्यभराची कमाई, याने जर पैसे परत केले नाही ना तर आम्ही हे घर जाळून टाकू. नुपूरला खूप राग येतो. नुपूर चिडून म्हणते, घर जाळून टाकू म्हणजे आम्हाला मारल्याने, आमचं घर जाळल्याने, आम्हाला मारून टाकल्याने तुमचे पैसे काय परत मिळणारे का? तुम्हाला तुमचे पैसे परत मिळतील, हा माझा शब्द आहे. तर दुसरा माणूस म्हणतो, तुम्ही बाई माणूस आहात म्हणून तुमच्यावर विश्वास ठेवतोय. उद्या होळी आहे, होळी पेटण्याआधी आम्हाला आमचे पैसे परत मिळालेच पाहिजे, नाहीतर आम्ही या अन्वयला त्या होळीमध्ये जाळू, हे लक्षात ठेवा. ही धमकी ऐकून आशा, मीना, नुपूर, अन्वय या सगळ्यांना जबर धक्काच बसतो आणि आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, तुझ्या सोबतीने या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता. आता नुपूर या सगळ्या माणसांचे पैसे कसे परत करणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, परंतु या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ईशा ही होळीसाठी एक पिचकारी घ्यायला जाईल, परंतु या पिचकारीची किंमत 200 रुपये असेल. त्यामुळे ईशा त्यासाठी नकार देईल. तेवढ्यात मल्हार तेथे येईल आणि म्हणेल, काय झालं, 200 रुपयांची पिचकारी मी तुला घेऊन देतो. पण नुपूर तेथे येईल आणि मल्हारला म्हणेल, नाही सर, ही पिचकारी तुम्ही घेऊन देऊ नका. तेव्हा मल्हार हा नुपूरला समजवण्याचा प्रयत्न करेल की एवढ्या कमी वयात त्या मुलीला तडजोड करायला शिकू नका. तर नुपूर मल्हारला सांगणार, नाही सर, मी तिला तडजोड करायला नाही शिकवते, तर जेवढं आपलं अंथरूण आहे तेवढे पाय पसरवायला सांगतेय. आणि यावरून मल्हारच्या लक्षात एक गोष्ट येईल की तायडी दर महिन्याला आपल्याकडून लाखो रुपये घेते आणि हे लाखो रुपये ती त्या मेलेल्या माणसाच्या कुटुंबाला पाठवते असं सांगते. पण जर एवढे पैसे आशा आणि नुपूरला मिळत असतील तर ते एवढ्या गरीब नसत्याच. ही गोष्ट मल्हारच्या लक्षात येईल आणि मग मल्हार घरी आल्यावर तायडीला जाब विचारणार, तायडी, तू ते पैसे ॲक्सिडेंट झालेल्या कुटुंबाला देते की नाही? तर तायडीला मोठा धक्का बसेल. तायडी मल्हारला खरं खरं सांगणार, नाही मल्हार, मी ते पैसे नाही पोहोचवत, कारण त्या व्यक्तीबद्दल मला काहीच माहिती नाही आहे की त्या व्यक्तीचं कुटुंब आहे तरी कोण आणि तो माणूस कोण होता. हे ऐकून मल्हारला खूप राग येईल आणि मल्हार तायडीला म्हणेल, तायडे, तू चुकली आहे, तू मला फसवलं आहे, तू जे काही केलं आहे ना ते खूप चुकीचं केलं आहे. त्यामुळे तायडीला जबर धक्काच बसेल. मग आता या मालिकेत पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा तुझ्या सोबतीने ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.